एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन नंबर 21. पहिल्यांदा एरो डाऊन करून घ्या. त्याखाली आहे इंट्रोडक्शन सेशन, ग्रीन करून घ्या. सगळे एरो डाऊन करत जावा. त्याच्या खाली कंटेंट येते, सगळे ग्रीन करत जावा. त्यानंतर पुढे आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे, स्टार्ट करून घ्या. यात आहे 4 क्वेश्चन्स. व्हाट डू द फाईन लाईन्स अराउंड या प्रश्नाचं उत्तर आहे 4था नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, व्हाट कॅन अ गोल सीक या प्रश्नाचं उत्तर आहे 3रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे द फॉरकास्ट शीट कमांड इन एक्सेल या प्रश्नाचं उत्तर आहे 2रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 4था क्वेश्चन, द सेट अ सेल बॉक्स इन द गोल या प्रश्नाचं उत्तर आहे 4था नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. तसेच खाली एरो डाऊन करा. सगळे एरो डाऊन करा कंपल्सरी. खाली सगळे कंटेंट येते ग्रीन करत जावा. त्यानंतर टेस्ट युअर नॉलेज ज्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 2 आहे, स्टार्ट करून घ्या. यात 4 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग विल एनेबल यू टू सी या प्रश्नाचं उत्तर आहे 3रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे 2रा नंबर, अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मेट या प्रश्नाचं उत्तर आहे 2रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 3रा क्वेश्चन, व्हॉट हॅपन इन द कॉलम या प्रश्नाचं उत्तर आहे 1ला नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 4था नंबर क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेव्ह बटन प्रेझेंट या प्रश्नाचं उत्तर आहे 4था नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. काय इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर एरो डाऊन करा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 3 आहे, स्टार्ट करून घ्या. त्यात पहिला एक क्वेश्चन आहे हाऊ डज हॅक कॅन एनहान्स द रिअलिझम या प्रश्नाचं उत्तर आहे 2रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे नॉलेज चेक नंबर 4, स्टार्ट करून घ्या. त्यात 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे हाऊ डज अ स्लाइड गो इन डिझाइन या प्रश्नाचं उत्तर आहे 2रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, विच एआय ड्राइव्ह फीचर ऑफ स्लाइड या प्रश्नाचं उत्तर आहे 1ला नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. तिथे पहा तुमचे स्कोर दिसेल. पुढचा आहे तर सिम्युलेशन क्वेश्चन्स. सिलेक्ट करून 7 स्टार्ट करून घ्या. त्यात 4 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे डिलीट द स्टार्ट टॅब इन गिवन वर्कशीट. तर स्टार्ट करून घ्या. स्टार्ट टॅब डिलीट करायचं आहे. इथं सेल ग्रुपमध्ये जाऊन डिलीट ऑप्शनवर क्लिक करा. तिथे खाली डिलीट शीटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. तर दुसरा क्वेश्चन आहे डिलीट द ॲडिशनल डाटा शीट. तर स्टार्ट करून घ्या. तिथे सिलेक्ट आहे ऑलरेडी. त्यानंतर सेल ग्रुपमध्ये जाऊन डिलीट ऑप्शनमध्ये जावा. डिलीट शीट करून घ्या. क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे 3रा क्वेश्चन, सिलेक्ट द हाऊस होल्ड मंथली बजेट टेम्पलेट द क्रिएटेड. स्टार्ट करून घ्या. तिथे सर्च बारवर क्लिक करा. त्यानंतर इथे या टेम्पलेटवर क्लिक करा. तर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा. क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. ओके करून घ्या. पुढचा आहे 4था क्वेश्चन, तर आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे या नावानं. तर स्टार्ट करून घ्या. फाईल मध्ये जावा. सेव्ह ॲज मध्ये जावा. डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर फाईल नेमवर क्लिक करा. सेव्ह करून घ्या. ओके करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे तर सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत, स्टार्ट करून घ्या. पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टेम्पलेट या प्रश्नाचं उत्तर आहे 3रा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या.
दुसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विथ दिस स्टेप, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विथ दिस स्टेप करेक्ट, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे युअर फ्रेंड इज अ न्यू MS Excel, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचं क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप यूज्ड टू चेंज द करन्सी, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पहा इथे तुमचे स्कोअर डिटेल, इथे तुमचं स्कोअर दिसेल. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे गाइडेड टू युअर सेल्फ, स्टार्ट करून घ्या. तर पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द ब्लँक ऑफ एंटर द मंथली एक्सपेन्स शीट B1, तर स्टार्ट करून घ्या. तर आपल्याला टाईप करायचं आहे B1 सेल सिलेक्ट करून. त्यानंतर एक्सेल ओपन करून घ्या सर्च वर जाऊन. इथे B1 ला सिलेक्ट करा, त्यानंतर त्याच्यात पेस्ट करा, सबमिट करून घ्या. सेम तसेच प्रोसेस अजून एकदा करा. स्टार्ट मध्ये जाऊन एक्सेल ओपन करून घ्या. इथे B1 ला सिलेक्ट करा, पेस्ट करून घ्या, त्यानंतर आन्सर सबमिट करून घ्या. दुसरा क्वेश्चन आहे आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करून घ्यायचा, या नावाने स्टार्ट करून घ्या. मंथली एक्सपेन्स या नावाला कॉपी करून घ्या, नाहीतर टाईप केला तरी चालेल. फाईल मध्ये जावा, सेव्ह ॲज मध्ये जावा, डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम मध्ये टाईप करा, त्यानंतर सेव्ह करून घ्या, सबमिट करून घ्या आन्सर. पुढचं क्वेश्चन आहे इन्सर्ट 3 सेल बिलो द सेल नंबर B10, तर स्टार्ट करून घ्या. सेल नंबर B10 ला सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सेल ग्रुप मध्ये जाऊन इन्सर्ट मध्ये जावा, इथे 3 सेल घ्यायचा आहे, तर 3 वेळा क्लिक करा, त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन आहे 4वा क्वेश्चन सिलेक्ट द सेल F9 चेंज द सेल फॉर्मॅट फ्रॉम करन्सी, तर स्टार्ट करून घ्या. सेल F9 ला सिलेक्ट करायचा आहे. F लाईन पहा. F9 ला सिलेक्ट झाल्यानंतर इथे नंबर ग्रुप मध्ये जावा, त्यानंतर इथून करन्सी अप्लाय करा, सबमिट करून घ्या आन्सर. पुढचा आहे 5वा क्वेश्चन सिलेक्ट द सेल D3 आणि एंटर गिवन डॉक्युमेंट प्रोजेक्टेड कॉस्ट, स्टार्ट करून घ्या. तर D3 मध्ये टाईप करायचं आहे, कॉपी करून घ्या, नाहीतर टाईप केला तरी चालेल. D3 ला सिलेक्ट करा, इथे टाईप करून घ्या, सबमिट करा. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपले आहेत. त्यानंतर एंड एक्झाम करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोअर दिसेल. पुढचा आहे सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट करून घ्या. यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे यू आर द क्रिएटर डिजिटल सेफ्टी ॲप, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे सेकंड राज डिसाइड टू बिल्ड टूल दॅट बॅकअप डाटा डेली, या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज द यूज, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 4था क्वेश्चन साईल लॅपटॉप शो, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 5वा नंबर क्वेश्चन स्टुडंट डिलीट प्रोजेक्ट फोल्डर, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. इथे पहा तुमचे स्कोअर दिसेल.
त्यानंतर खाली होमवर्क आणि MSAT बुकला दोन्हीला ग्रीन करून घ्या. त्यानंतर सगळे ग्रीन झाल्यानंतर सेशन पाहून घ्या. इथे ग्रीन लाईन आलं असेल तर तुमचं सेशन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.